केल्याशिवाय आरोपीला अटक करणं हा बेकायदेशीर गुन्हा आहे आणि कोणतंही सबळ कारण नसेल तर त्वरित त्या आरोपीची मुक्तता करण्यात यावी असं एका महत्वपूर्ण प्रकरणामध्ये कोल्हापूर उच्च न्यायालयानं निकाल दिलाय। कोल्हापूर उच्च न्यायालयाने राहुल दाजी लांडगे वय 33 राहणार सावळेश्वर तालुका मोहोळ यास मोहोळ पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर ठरवत त्यास तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायमूर्ती MS कर्णिक व शर्मिला देशमुख यांनी दिले। यात हकीकत अशी की राहुल व त्याची पत्नी यांच्यामध्ये घरगुती वाद होता, त्यामुळे राहुल हा त्याच्या पत्नीस नांदण्यास घेऊन जात नव्हता। त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध न्यायालयात नांदण्यास घेऊन जाण्यासाठी अर्ज दाखल केला होता। दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी पोपळी गावची यात्रा असल्याने राहुलचे सासू सासरे व त्याची 3 वर्षांची लहान मुलगी यात्रेस गेले होते। त्यावेळी राहुल याने त्यांना शिवीगाळ करून सासूचा विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद राहुलच्या सासूने 9 ऑगस्ट 2025 रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यावरून मोहोळ पोलिसांनी राहुल यास 12 ऑगस्ट 2025 रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याची नोटीस दिली होती। त्याप्रमाणे राहुल हा तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून बंधपत्र आणि चांगल्या वागणुकीचा बॉन्ड तसेच जामीन देखील दिला होता। राहुल याने त्याच्या सासरच्या मंडळींविरुद्ध ऑनलाईन फिर्याद दाखल केली होती। दिलेल्या फिर्यादीची शहानिशा करण्यासाठी राहुल यास मोहोळ पोलिसांनी 27 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात बोलवले होते। त्याच्या सासूने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात त्यावेळी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले। यावेळी पोलिसांनी राहुल याची न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, परंतु सदरची अटक ही बेकायदेशीर असल्याचा अर्ज राहुलच्या वकिलांनी मोहोळ कोर्टात दाखल केला। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता व त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती। राहुल याने ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटक ही बेकायदेशीर आहे आणि तात्काळ कारागृहातून मुक्तता करण्यात यावी म्हणून याचिका दाखल केली होती। याचिकेच्या सुनावणी वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात अटक करण्याचे मूलभूत असे मुद्दे पोलिसांनी आरोपीला सांगणे गरजेचे आहे, त्यामुळे तो स्वतःचा बचाव व जामीन करू शकेल। तसेच पोलिसांनी आरोपीच्या अटकेबाबतची दिलेली सूची ही अस्पष्ट आणि सामान्य अशी आहे, ती कायदेशीर नसल्याचा युक्तिवाद मांडला। युक्तिवाद ग्राह्य धरून दंडाधिकारी यांनी केलेला रिमांडचा हुकूम रद्द करून आरोपीस कारागृहातून तात्काळ सोडण्याचे आदेश पारित करण्यात आले। यात याचिकाकार आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट इरफान पाटील मोहोळ, ॲडव्होकेट वसीम शेख सोलापूर यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट पंकज देवकर यांनी काम पाहिले।